मिरजेतील कळंबी गावातील सानिया सय्यद हिने केले भोपाळ युवा संसदेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व. कळंबी गावाचे नाव साता समुद्रापलीकडे. मध्य प्रदेशातील भोपाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या युवा विधानसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत सानिया आसमा जावेद सय्यद हिने अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. या युवा संसदेत तिने पर्यावरणाचे संकट आणि समान नागरी कायदा UCC बिल 2026 यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर आपले विचार मांडले. सानिया ही एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असून विधानसभा किंवा युवा संसदेच्या व्यासपीठावर पोहोचणारी तिच्या कुटुंबातील पहिली मुलगी ठरली आहे. सध्या ती MSc मायक्रोबायोलॉजीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. या कार्यक्रमादरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि माजी मंत्री विश्वास सारंग यांच्या उपस्थितीत आपले विचार मांडण्याची संधी मिळाल्याबद्दल सानियाने आनंद व्यक्त केला. आपल्या या प्रवासाविषयी बोलताना तिने सांगितले की शेतकरी कुटुंबातून आणि एका लहान गावातून येऊन या स्तरावर काम करण्याचे स्वप्न आज पूर्ण झाले आहे. या प्रवासात मला आई-वडील, काका, डॉ. महेश कदम सर आणि डॉ. घाळी कॉलेज गडिंग्लज यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. समाजातून काही वेळा विरोध झाला तरीही त्या विरोधावर मात करत मी आज सक्षमपणे उभी आहे. पालकांनी आपल्या मुलींना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभी राहण्याची संधी दिली पाहिजे असे आवाहन तिने यावेळी तरुणाला व पालकांना केले. महान कार्य न्यूजसाठी आदी माने, मिरज. मी सानिया आसमा जावेद सय्यद, राहणार कळंबी. मध्य प्रदेश भोपाळ येथे झालेल्या विधानसभेमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्री म्हणून काम केले आणि विचार मांडले. पर्यावरणीय संकट आणि UCC बिल 2026 ह्या गोष्टींवरती माझे विचार मांडले. महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मला लाभली आणि मी एका कळंबी गावाच्या छोट्या गावातून येते आणि माझे वडील शेतकरी आहेत आणि मला अभिमान वाटतो की मी एका शेतकरीच्या फॅमिलीमधून पहिली मुलगी आहे की विधानसभेमध्ये बसलेली आहे आणि मी तिथे मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्रीचं कार्य सांभाळत होते एका दिवसासाठी. माझे विचार मांडत असताना CM डॉ. मोहन यादव मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते आणि माजी मंत्री विश्वास सारंग हे सुद्धा तिथे उपस्थित होते. त्यांच्यासमोर माझे विचार मांडण्याची संधी मला लाभली. हीच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. खेड्यागावातून इथपर्यंत जाण्याचं माझे जे स्वप्न होतं ते आज सत्यात उतरलं आहे. आज मी एवढंच तरुणांना सांगेल की तुम्ही युवा संसदमध्ये भाग घ्या, तिथून राजकारणात वळा, कारण की हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की तुम्हाला लोकशाहीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. मी आता MSc फर्स्ट इयर मायक्रोबायोलॉजीमध्ये शिकते आणि मला या सर्वात पाठिंबा मिळाला तो माझ्या आई वडिलांचा, माझ्या काकांचा आणि तसेच डॉ. महेश कदम सर यांचे मला खूप मार्गदर्शन लाभले आणि माझी जी सुरुवात होती ती ग्राउंड लेवलपासून होती. ग्राउंड लेवल, नॅशनल लेवल, स्टेट लेवल आज मी पूर्ण केली आहे आणि ह्या पाठीमागं सगळ्यात मोठा साथ होती ती डॉ. घाळी कॉलेज गडिंग्लजची होती. आज मी मायनॉरिटी अफेअर्स मिनिस्ट्रीचा पदभार सांभाळताना मला खूप आनंद झालेला, कारण की एक मुलगी म्हणून मी आज विधानसभेत बसलेले आणि मला काही समाजांचा विरोध पण होता आणि त्या विरोधामुळे मी आज भरपूर सक्षम आहे आणि त्यांना सांगू इच्छिते की तुम्ही मुलींना शिकू द्या, त्यांच्या पायावर उभं राहू द्या. चिखल हा फेकला जातो, त्या चिखलाला गुलाल म्हणून उधळण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे.